यशस्वी ट्रेडर बनण्यासाठी आणि सक्सेसफुल ट्रेड मारण्यासाठी तुम्हाला 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्या म्हणजे टार्गेट पॉईंट, दुसरं म्हणजे स्टॉप लॉस आणि एंट्री. यामधल्या टार्गेट पॉईंट आणि स्टॉप लॉस कसं परफेक्ट लावायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ते पण एकदम सोप्या भाषेमध्ये. तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का मित्रांनो, की तुम्ही एंट्री घेतली, तुमचा स्टॉप लॉस हिट झाला आणि मार्केट तुमच्या दिशेला परत गेलं आणि टार्गेट घेतला. असं तुमच्यासोबत नेहमी होणार, कारण की तुम्ही स्टॉप लॉस व्यवस्थित लावत नाही. आज मी तुम्हाला ऑपरेटरच्या माइंडसेटच्या हिशोबाने स्टॉप लॉस कसा लावायचा आणि टार्गेट कसं घ्यायचं हे सांगणार आहे. आता तुम्ही बघू शकताय, हा जो चार्ट आहे हा बँक निफ्टीचा मी एक रफ चार्ट बनवला आहे एका रफ बुकवर. मार्केट पूर्णपणे बियरिश साईडला आहे. 57,200 पासून तर 56,600 पर्यंत एक रेजिस्टन्स लेवल आणि एक सपोर्ट लेवल बनलेली आपल्याला दिसते. आता ही जी कॅन्डल आहे तिचा जो हाय आहे तो आहे 57,200चा. म्हणजे बँक निफ्टीने 57,200च्या हायला ब्रेक केलं नाहीये, त्यामुळे हा आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल बनणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकताय हळूहळू मार्केट आला आहे 56,600वर. 56,600वर मार्केट आल्यानंतर इथं 2 वेळा मार्केटने टच करून वरती गेलंय. म्हणजे काय की इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट मार्केटने बनवला आहे. 57,200चा एक हाय, 57,050च्या आसपासचा एक लोअर हाय आणि त्यानंतर एक 56,850चा एक लोअर हाय. म्हणजे हे एक मार्केट स्ट्रक्चर बनत आहे आणि प्लस इथे एक आपल्याला डबल बॉटम सुद्धा बनलेला दिसतोय. तुम्हाला चार्ट पॅटर्न तर माहितीच असेल. आता हा जो प्रिव्हियस कॅन्डलचा जो हाय होता ते आपली एक बुलिश इंगल्फिंग बनली आहे आणि त्या कॅन्डलला थोडंसं ब्रेक केलंय. याचा अर्थ काय, आपल्याला एक 2 गोष्टी इथे कन्फर्म होत आहेत. पहिली गोष्ट की एक मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालंय आणि दुसरं म्हणजे हा एक डबल बॉटम पॅटर्न बनलाय. डबल बॉटम पॅटर्न बनल्यानंतर आपल्याला बाय करायचं असतं. तर आता तुम्हाला इथे कन्फर्म झालंय की हा ब्रेकआउट भेटलाय, याचा अर्थ तुम्हाला आता इथे एंट्री घ्यायची आहे. इथं तुम्हाला एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आहे? स्टॉप लॉस तुम्हाला ठेवायचा आहे ज्या ह्या प्रिव्हियस 2 कॅन्डल होत्या त्या कॅन्डलचे जे पण लो असतील तिथे बिलकुल नाही ठेवायचं आहे. त्याच्या थोडंसं 1x खाली तुम्हाला स्टॉप लॉस ठेवायचा आहे. त्याचं कारण काय ते तुम्हाला आता मी डिटेल्समध्ये समजून सांगतो. इथे तुम्ही एंट्री घेता. नेहमी काय होतं, इथे एंट्री घेतल्यानंतर बरेच लोक म्हणजे बरेच ट्रेडर इथे स्टॉप लॉस ठेवतात आणि जे ऑपरेटर्स असतात ना त्यांची ना इथे लिक्विडिटी पडलेली असते. त्यांची इथं ना ज्या बाय साईडच्या ज्या ऑर्डर असतात ना त्या पेंडिंग असतात. त्यांना पैसे कमवायचे असतात. ते पैसे कोणाकडून कमवता? आपल्यासारखे जे 5, 10, 15,000 रुपयेवाले जे कॅपिटलवाले लोक आहेत, ट्रेडर आहे यांच्याकडून. तर ते यांचा स्टॉप लॉस हिट करतात आणि परत ज्या ओरिजिनल साईडला ते जातात. म्हणजे जे याच्यामध्ये अटकतं कोण? जे आपल्यासारखे जे छोटे रिटेल ट्रेडर्स आहेत ते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जी इथे लिक्विडिटी असेल म्हणजे जो रेजिस्टन्स झोन असेल त्याच्या 1x थोडंसं खाली तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे. म्हणजे जे ऑपरेटर्स असतील त्यांचा इथे लिक्विडिटी सुद्धा हंट होईल, प्लस आपला स्टॉप लॉस सुद्धा हंट होणार नाही आणि आपण जे वरती आता टार्गेट घेणार आहे ते आपलं टार्गेट सुद्धा हिट होणार आहे. तर तुम्हाला टार्गेट कुठं लावायचं आहे? मी जे तुम्हाला वरची रेजिस्टन्स लाईन सांगितली होती, एक रेजिस्टन्स लेवल, त्या रेजिस्टन्स लेवलला तुम्हाला तुमचा टार्गेट ठेवायचा आहे. आता तुम्हाला पहिला टार्गेट कुठं ठेवायचा आहे? जो पण तुम्ही एंट्री घेतल्यानंतरचा वरचा एक रेजिस्टन्स झोन असेल तिथं तुम्हाला तुमचा पहिला टार्गेट पॉईंट घ्यायचा आहे आणि त्याच्यावरचा जो एक रेजिस्टन्स झोन असेल तो तुमचा असणार एक सेकंड टार्गेट पॉईंट. आता जर समजा तुमचं कॅपिटल मोठं असेल, जसं की समजा ₹1,00,000 किंवा ₹1,50,000 किंवा ₹2,00,000 म्हणजे ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये हां, तर तुम्ही काय करू शकताय, थोडंसं होल्ड करून सेकंड टार्गेटमध्ये सुद्धा जाऊ शकताय. नाही तर तुमचं जर समजा कॅपिटल कमी असेल तर जेव्हा पण तुम्हाला इथं ब्रेकआउट भेटेल तर तुम्हाला इथं जो ॲट द मनीचा कॉल असेल, म्हणजे ॲट द मनीचा कोणता 56,900चा तुम्हाला इथे कॉल बाय करायचा आहे. तुमचा स्टॉप लॉस असणार आहे ह्या लिक्विडिटीच्या आणि ह्या सपोर्ट झोनच्या 1x थोडंसं खाली. इथे असणार आहे तुमचा स्टॉप लॉस आणि जो तुमचा पहिला टार्गेट पॉईंट असणार आहे तो असणार आहे तुमचा पहिला रेजिस्टन्स झोन. तर आता तुम्हाला स्टॉप लॉस आणि टार्गेट कसा सेट करायचा आहे हे सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही लाईव्ह चार्टमध्ये डबल बॉटम पॅटर्न किंवा डबल टॉप पॅटर्न किंवा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट किंवा जी स्ट्रॅटेजी असते ब्रेकऑफ स्ट्रक्चर, चेंज ऑफ कॅरेक्टर, लिक्विडिटी हंट स्ट्रॅटेजी असते किंवा SMC स्ट्रॅटेजी असते, याचा जर समजा तुम्ही डीप स्टडी केलेला असेल किंवा तुमच्याकडे कोणतीही स्ट्रॅटेजी असेल तर तुम्ही प्रत्येक स्ट्रॅटेजीला अशाच हिशोबाने एंट्री घ्यायची आहे. ब्रेकआउट कन्फर्म करायचा आहे. ब्रेकआउट कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला एंट्री घ्यायची आहे रिटेस्टला किंवा तुम्ही क्लोजिंगला सुद्धा घेऊ शकता आहात. ती घेतल्यानंतर तुम्हाला स्टॉप लॉस परफेक्ट सेट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला टार्गेट परफेक्ट सेट करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टॉप लॉस, एंट्री आणि टार्गेट पॉईंटबद्दल एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगितलं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला लिक्विडिटी, त्याच्यानंतर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, मार्केट शिफ्ट स्ट्रक्चर, चेंज ऑफ कॅरेक्टर ह्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगितलं नाही आहे. जर सांगायला लागलो तो फार मोठी व्हिडिओ होईल. जर समजा तुमचा ह्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला आणि ॲटलिस्ट 50 लाईक्स जर ह्या व्हिडिओला आल्या तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की प्रयत्न करेल की तुम्हाला SMC बद्दल म्हणजे स्मार्ट मनी कॉन्सेप्टबद्दल तुम्हाला मी डीप स्टडी एकदम अशा सोप्या भाषेमध्ये समजून
समजून सांगेल, जेणेकरून तुमची ट्रेडिंग स्टाईल बदलेल आणि तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडर बनाल. ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये बरेच ट्रेडर स्टॉप लॉस लावत नाही. मित्रांनो, प्लीज अशी चुकी करू नका. स्टॉप लॉस लावणं खूप गरजेचं असतं, कारण जर तुम्ही स्टॉप लॉस लावला नाही तर तुमचा अनलिमिटेड लॉस होऊ शकतोय. एकाच ट्रेडमध्ये तुमचं जे पण कॅपिटल आहे ते पूर्णपणे ब्लो होऊ शकतंय. स्टॉप लॉस लावायला शिका आणि रिटेल ट्रेडर सारखा विचार करू नका. प्रोफेशनल ट्रेडर सारखा माइंडसेट ठेवा. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हां, तुम्ही स्टॉप लॉस कसा लावतात, टार्गेट कुठे घेतात, तुमची पद्धत कशी आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा.